असेल तर देवावर करा. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. पणमायेचा बाजार, पणमायेचा बाजार नाही रे, नाही कुणाचे कोणी. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. फक्त या जगाला सर्वांना प्रेम देणारा जर कोण असेल तो भगवंत आहे. त्याच्यावर प्रेम करा. तो आपला काला गोड केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आता त्याच्यावर प्रेम करण्यासाठी त्याच्याकडे जात नाही, पात नाही, भेद नाही, भाव नाही, उचनीच काही सकळांशी येते. पै भक्ती एक की मी जाणे देते सान थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतेची या रे या रे. याच्याही पलीकडे खट नट यावे. पण गंमत कशी, पहिले कोणाला बोलावले? खट्याळाला. कोणाला बोलावले? चांगल्याला नाही बोलावले. खट्याळ आले. खट्याळ इकडं का आले? का नाठाळ त्यांच्या माग. बरं नदीला पूर आल्यावर पहिलं पाणी येतं का पहिलं पुराड येतं? पुराण. पाण्याला काय पाणी वाहून काय आणते? मग मी पुराडच सांगतो. संतांच्या प्रत्येक शब्दात अर्थ आहे. पहिलं प्राधान्य चांगल्याला आहे का नाही. खट्याळी या, नाठाळ्या, पण इकडं या, इकडं आले का शुद्ध होऊन जा. एखादा ट्रॅक्टर आहे बरोबर, वर्षभर जागेवरची गावची यात्रा आली म्हणून पोर घरच्याने धुवून बिवून काढला. काय काढला? धुवून काढला. आणि ते नेमके आता म्हटलं चला गावात फेरी मारून पाहत ट्रॅक्टरचं टायर पंक्चर. किती वर्ष जागे होईल? 1 वर्ष. 1 वर्ष जागेवर असले ट्रॅक्टरचे नट बोल्ट लगेच खोलता येतील का? नाही ना. त्याच्यावर काय टाकावं लागेल? राखेल टाक. राखेल गेलं ना 3-4 वर्षापासून. कोणतरी वर आलं आणि राखेलच गेलं. कोणतरी वर आलं आणि राखेल, मी नाव घेत नाही. राखेल, ऑइल, डिझेल का टाकायचं? ढिल्लं. पण त्याच्यावर काय बसलेला असतो? गंज. बरोबर ना. एकदा गंज बसलेल्या असल्यावर नाटावरती आपण काय टाकलं? रॉकेल, ऑइल काय टाकलं. थोडं वेळ जाऊन दिला, पाहणा लावला का सरळ सरळ निघत. करकर आवाज करून निघत. ते इकडं पाहते, आठवीत आहे. ते मोठ्या वेळेला कंपनीचं मॅनेजर होतं का ट्रॅक्टरच्या. ते आठवीत कसा आवाज येत असेल, कोणाचा पाहिला होता. या सगळ्याचा अर्थ सोपा आहे. 12 महिने आपल्या बुद्धीला काय आलेला असतो? गंज. तो गंज जर आपला बुद्धीचा काढायचा असेल त्याच्यावर नामस्मरण रूपी रॉकेल, नामस्मरण रूपी रॉकेल टाकलं का त्या भक्तिरूपी पाना लावा. काय झालं? नामस्मरण रूपी रॉकेल टाका, त्याच्यावर भक्तिरूपी पाना लावा. करा करा आवाज येऊन तुम्हाला मुक्तता मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून काला मिळवण्यासाठी देवाकडे जात नाही, पाहत नाही, भेद नाही, भाव नाही, उच्च नीच काही नेणे भगवंत. आणि म्हणून देवाने पेंद्याची जात नाही पाहिली, वाकड्याची नाही पाहिली, मधुमंगलाची नाही पाहिली, सुदाम्याची नाही पाहिली. देव भावाचा, भक्तीचा, प्रेमाचा भोग केलाय. आणि मग असा काला आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये भाव पाहिजे. काय पाहिजे? भाव. भाव खायला नाही पाहिजे. काय पाहिजे? अय बलराम, काय पाहिजे? भाव. भाव खायला नाही पाहिजे. नक्की ना. पण आता जो तो उठतो भावच खात राहतोय ना. जो तो म्हणतो मी मोठा. काय म्हणतो? मी. पण जो स्वतःहून म्हणतो मोठा तो 1 नंबरचा छोटा का खोटा? छोटा का खोटा? बेंटेकच्या दागिन्याला किती पॉलिश केली ते 1 दिवस जाणार आहे का नाही? तसं जो स्वतःला मोठा म्हणतो तो 1 दिवस खोटा ठरणार आहे का नाही? मग मोठं म्हणून देवाकडे जायचं नाही. लहानपण देगा देवा. देवाला मिळवायचं असेल, काला गोड करायचा असेल, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, भक्ती पाहिजे,
आणि प्रेम पाहिजे. या 5 तत्वाचा अवलंबन करण्याचा प्रयत्न केला. काला गोड झाल्याशिवाय राहत नाही. हा काला ज्याने सुरुवातीला दिला तो यत्र योगेश कृष्ण परमात्मा आहे. आधी देवकी देवग्रम गोपीवृंदम मायापतना जीवतापारणम गोवर्धनोत्तारणम असा तो भगवंत आहे. जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते, संकट येतं, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार धारण करत आहेत. मग आत्ता ज्यांचा कालखंड आहे हा भाद्रपद महिन्यातला गणेश चतुर्थीचा कालखंड आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही गणरायाच्या मूर्तीची स्थापना करतो आणि अनंत चतुर्थीला त्याचं काय करतो, विसर्जन. आता त्या गणरायाचीच कथा चालू आहे माझी. शिरूला म्हणून आज जरा कीर्तन पण वेळेत चालू करायला सांगितलं, वेळेत सोडणार. विढाला 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 वेगवेगळ्या दैत्यांचा उद्धार करण्यासाठी गणपतीरायाचं प्रागट्य. भक्ता राखे दुर्जना ते, भक्ताचं रक्षण करणं, दुर्जनाचा विनाश करणं. किती तारखेला गणपती बसले? 1 ला का? 27, 2 आणि 7 एवढा विषय. लग्न करायचे का नाही? नाही याला गोविंदपणा ठेवतात काय? मग करायचं का नाही? अर्धाच आहे का? गॅरंटी नाही ना बाबा पुढं, बरोबर आहे ना? बरं लग्न करायला गेलं ते पोरगी पाहिजे असं तसं टका विनोद सोडा. गणपती बाप्पाचा जन्म आहे. किती तारखेला होता? हॅपी बर्थडे टू यू गणराय, हॅपी बर्थडे टू यू गणराय. 15 ऑगस्टला अजून एक बर्थडे होता. हॅपी बर्थडे टू यू कृष्ण, हॅपी बर्थडे टू यू कृष्ण. काय कृष्ण आहे? हा मग ते कृष्ण. कृष्णाचं गारात नव्हतं लाजत, दुसऱ्याला लाजवत होत. चला, काळा ज्याच्या मुळाला तो भगवान कृष्ण परमात्मा आहे. कोण आहे? हो, त्याच्याच पासून काला चालू झाला तो वारकरी संप्रदायाला. माझ्या डोक्यात महाराज एक सध्या विचार चालू आहे. सध्या कोण कशाच्या निमित्ताने प्रसिद्धी मिळते सुरेश भाऊ कळत नाही. ज्याला काहीच ऐकत नाही तो 29 सेकंदाची क्लिप टाकीतून लय प्रसिद्ध होतो. सध्या तसंच आहे. आता इथं वारीची मंडळी असेल ना, वारी करणारी, ज्याची खादी मस्त कडक कपडे, भारीतली गाडी, त्याच्या पालखी सोहळा, त्याच्या दिंडीत 500 ते 1000, आणि जो खरा वारकरी दिंडी चालक पायणी चालवतोय त्याच्यात 50च. बरोबर आहे ना? तसं मलाही वाटतं थोडं प्रसिद्ध व्हावं, पण इथं नाही व्हायचं आपल्याला. आपल्याला अमेरिकेला जायचं, कीर्तन यायचं. कोणला मावशी यायचं तुला? विमानात नेतो ना तुला मावशी. बुकिंग करायला मला विमान. हो खैर दादा तुम्हाला यायचं का? कुठं कुठं? हे इथं आलं. मी अमेरिकेचं म्हणतोय माहिती काय? विमान अमेरिकेत वेगळं असतं बाबा. ही मदुराई इथं आली. अमेरिकेला सगळं वेगळं असतं. जेवायला वेगळं, झोपायला वेगळं, कपडे सुद्धा वेगळे असतात. मी या पाखोदला सुद्धा नेणार आहे, या दोन्ही गायकांना सुद्धा नेणार आहे. आणि तिकडं कीर्तन आपल्याला वेगळं करावं लागेल आहे ना? कसं करावं लागेल? हे राधे, अमेरिकेला कीर्तन मराठीत करावं लागेल इंग्लिशमध्ये? हां, मला ते इंग्लिश येत नाही, मी 4थी नापास आहे. पण मी प्रॅक्टिस करतोय. जमल का मला? कृष्णा You are the greatest musician of this world. Krishna, you are the greatest musician of this world.
तुम्हाला यायचे का? ए मावशी, 1,500 लोकांचं विमान बुक केलेलं आहे मी. यायचं का? सुरेश भाऊ तुला रे, हा तुला तेवढं बरं बाहेर जायचं का? थोडीशी वाले तुला यायचं बाई आमच्याबरोबर? नको, खरंच तुम्हाला सगळ्यांना नेतो ना. पण तिकडे गेलं लय उलट पालट. आता हे महाराजांना कसं थोडंसं जमलिंग झाली, हे तर पाहतच राहायचे. ते बारकं तर महाराज माझ्याकडे नुसतं पाहतच होतं, हसत होतं. ते संध्याकाळी नाही झोपत असं कोण. तिकडे गेले सुंदर ते ध्यान बिना असं नाही, ते सुद्धा बदली करावं लागेल. सुंदर ते ध्यान तसं नाही, ते सुंदर ते ध्यान उभे विटे भारी. तोपर्यंत प्रॅक्टिस करू आपण. विनोद सोडा, कोण कशाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवते, माझा थोडा विनोदातला भाग होता. विनोद सोडा. आपल्याला काला देणारा भगवान कृष्ण परमात्मा आहे. देवाचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी, देवाचा अवतार दैत्याचा विनाश करण्यासाठी भगवान येत्रे कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य कारागृहात झालं. पण कारागृहात जरी प्रागट्य झालं तर कारागृहाचं वर्णन कुठल्या संतांनी केलं नाही. कारण कारागृह कुठे? गोकुळात आहे का मथुरेत आहे? मथुरेत. मथुरेतला राजा कोण आहे? हा कोण आहे? कोण आहे? गणेश महाराज शिंदे. कोण आहे? नाव काय? बरोबर आहे, श्रीकृष्ण. मथुरेचा राजा. मावशी कसं काय? अगं कंस आहे, कंस. कोण आहे? कंस. मामा गायला म्हणताय, या मामानीच लय घोटाळा केलाय. मामा का? बरं ठीक आहे मामा. तर मामा, हे मामा शब्द आल्यावर पुन्हा विषय वाढायला आपला नको ना. कंस हा मथुरेचा राजा आहे, पण कोण आहे? राक्षस आहे. बरोबर ना. मग मथुरेत कोण राहतात? लोक राहतात का राक्षस? कोण राहतं? मग जिथं राक्षस असतो तिथं देव थांबतो का? नाही. किती गंमत आहे पहा. एकाही संतांनी कृष्णाचा जन्म मथुरेत झाला याचा उल्लेख केला नाही. याचं कारण आहे, ही मथुरा ही राक्षसांची भूमी, आणि जिथं राक्षस असतात तिथं देव थांबत नाही. कारण राक्षसांचे मित्र कोण असतात? राक्षस असतात. बेवड्यांचे मित्र, गांजाड्यांचे मित्र. मथुरेचा उल्लेख केला ना, याचं उत्तर आहे का? ही शरीरूपी मथुरा आहे. लक्षपूर्वक आहे का? ही शरीरूपी मथुरा आहे. या शरीरूपी मथुरेत अहंकार रूपी कंस आहे. ही शरीरूपी मथुरा आहे. या शरीरूपी मथुरेमध्ये अहंकार रूपी कंस आहे. जोपर्यंत या शरीरूपी मथुरेतल्या अहंकार रूपी कंसाला तुम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत याचं गोकुळ बनत नाही. आणि जोपर्यंत याचं गोकुळ बनत नाही तोपर्यंत आपल्या देहाचा काला गोड होऊ शकत नाही. काला गोड होऊ शकत नाही. तुम्ही मला महाराज कसं काय? तर या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये 6 विकार आहेत. त्या विकाराला तुम्ही जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत काला गोड होत नाही. ज्याने अभिमान केला तोची लया गेला, आणि ज्याने अभिमान त्यागला त्याचा असलेला काला गोड झाला. आणि कारागृहामध्ये भगवंताचं प्रागट्य व्हावा. रात्रीची वेळ आहे, शून्य समय. अति देवकी देवकृपण गोपी करुदा माया पतना जीवता परम गोवर्धन धारण असा येत्रे गोष्ट कृष्ण परमात्मा 4 हाताचा 8 वर्षाचा कारागृहामध्ये प्रगट झाला. स्वर्गाधिक देवाने पाहिलं, पुष्पवृष्टी केली, गुलाब पाणी टाकला, अक्षदा टाकल्या, आणि मोठ्याने हात उंच करून जय जयकार केला. गोपाळ कृष्ण भगवान, गोपाळ कृष्ण भगवान, कृष्ण है
भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. स्वर्गाधिक देवानी देवाचा जय जयकार केला. दर्शन घेतलं. 8 वर्षाचे भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले. आई वडिलांचं दर्शन घेत आहेत. गणपती बाप्पाचा असलेल्या गणेश चतुर्थीचा कालखंड आहे. भाद्रपद महिन्यातला कालखंड आहे. गणपतींनी पृथ्वीला प्रदक्षिणा मारली नाही, पण दर्शन कोणाचं घेतलंय? आई वडील. म्हणजे मोठं कोणी? देव मोठा आहे का आई वडील मोठे? पण आमच्यातलं काही मूर्ख आई बापाला सांभाळती नाहीत ना, तरी त्यांच्या तारखा तुम्ही घेता ना. आणि तो सप्तला आलं रडू रडू आईन बाप सांगतो ना. आणि मग ताज महाराज लई तुमचं आईचं OPM कसं प्रेम. म्हातारी हल्ली कीर्तनकार झाला. मूर्ख. तुला आत्ता वाटते मी लोकांना फसितो, तुला लय आनंद वाटेल, पण तुझा कार्यक्रम वर गेल्या होणार. मेरी मत मानो यमराज तो मनाएगा, तेरा कर्म दंड तुझे मार के बुलाएगा. तू वरती गेल्यावर असला तुला उलटा लटकवतील. मग म्हणती काय रे म्हातारीला मारलं आणि कीर्तनाला गेला होता काय, तिकडे 10,000 पाकिट आणलं काय, म्हाताऱ्याला दम दिला, कीर्तनाला गेला काय, तिकडे 15,000 आणले काय. पाहतोच आता फार उघडा नागडा करून मारित येतो वर. मी याचा असा काटा काढला, मी याचा आमकं केलं, मी आता मुचं केलं. हे सगळं इथं आहे दादा. याचा वरी हिशोब. मारी ती, जोडी ती, असली हानी ती, उलटी टांगी ती, फटकून हानी ती, पक्की पक्की. इथं वाटत याचा काटा असा काढला, त्याचा काटा तसा काढला. सगळा काटा निघतो. आणि म्हणून तो निघू नये म्हणून माणूस म्हणून जगलं पाहिजे. मारी ती, जोडी ती. आणि म्हणून आपल्या जीवनात देवाने सांगून दिलं, गणपती बाप्पाची मूर्ती घरात बसू नका, घरातल्या आईवडिलांची सेवा करा. गणपती बाप्पा तुमच्या घरी नाचत आल्याशिवाय राहणार. नाचत आले गणपती आले का नाही, पण कधी आईवडिलांची सेवा. मूर्तीचं तुम्ही विसर्जनच करणार आहे ना, त्या विसर्जनाच्या मागचा अर्थ वेगळा आहे. वेळ कमी माझ्याकडं. माझा मुद्दा आहे, भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले, पण पाया कोणाच्या पडले? आई वडिलांचे. याला पहिलं कारण आहे, मी जगाचा बाप जरी असलो तर माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद महत्त्वाचा आहे. कुणाचा? आई वडिलांचा. दुसरं कारण आहे, 11 वर्ष 52 दिवस माझ्या आणि माझ्या आईवडिलांची भेट होणार नाही. आणि 11 वर्ष 52 दिवसांनी जेव्हा मी कंसाला मारल तेव्हा मथुरेत माझी आईवडिलांची भेट होणार आहे. मग मी कसा दिसतोय हे माझ्या आईवडिलांना कळालं पाहिजे, आणि माझे आईवडील कसे आहेत हे मला कळालं पाहिजे. म्हणून देवाने 8 वर्षाचं रूप. कारण 8 वर्षापर्यंत जेवढे शरीरात बदल व्हायचे तेवढे होतात. त्यानंतर 25-30 पर्यंत त्याच्यापेक्षा दुसरे बदल होत नाही. हे देवाचं बुद्धी चातुर्य. 8 वर्षाचे भगवंत प्रगट झाले. आई वडिलांचं दर्शन घेतलं. आई वडिलांचं दर्शन घेतलं. आई वडील म्हटले, अरे बाळा असं एवढं मोठं जन्माला येण्याचं कारण काय? छोट्या रूपात. आई म्हटले, काही नाही, मला तुम्हाला पाहायचं होतं, तुमचं दर्शन घ्यायचं होतं, आणि मी कसा दिसेल भविष्यात याच्यासाठी हे रूप घेतलं. मग आता काय करा? काही नाही. नंदाच्या घरा नंदाच्या घरा
नंदाच्याच घराला का जो नेहमी दुसऱ्याला देतो आनंद त्याचं नाव नंद. नेहमी दुसऱ्याला यश देते, यशामध्ये प्रेम देते, तिचं नाव यशोदा. नंदाच्याच घरात गोकुळात न्या. गोकुळ ही भक्ती आणि प्रेमाची भूमी आहे. गोकुळ ही असलेल्या आपल्या शरीराची अवस्था आहे. गोणान इंद्रिय म्हणून मी सांगून आलो, कृष्णाचं वर्णन मथुरेत कुणीच केलं नाही. गोकुळाचं वर्णन केलंय कारण या 3.5 हाताच्या 6 असलेल्या विकारांना तुम्ही दूर केलं, याचं गोकुळ होईल आणि इथं भगवंत येईल. आणि म्हणून नंदाच्या घराला मजने गोकुळा माया उपजली तिथे, अशा प्रकारे भगवंताने आज्ञा केली. वसुदेवजी यमुनीच्या पलीकडे जाऊ लागले. यमुनीचं पाणीवर आलं, पण पाणीवर येण्यालाही काही कारण आहेत. पहिलं कारण आहे, ही यमाची बहीण आहे. कोणाची? यमी. बरोबर ना? यमुना, यमी. काय नाव तिचं? मला वाटतं ही पद्धत तेव्हापासून आहे. ठमीचं ठमी, ठकूबाईचं ठकी, दगडूचा दगड्या. यमुनेची यमी. ती देवाला भेटण्यासाठी आतुर झाली. याचं कारण आहे, देवाने तिला वचन दिलं तर तू काळजी वगैरे करू नको, मी तुझा स्वीकार करी. येडेवानी करायला लागली ना यमी, येडेवानी करायला लागली यमी. असं वरवर पाणी यायला लागलं. वसुदेवच्या तोंड कमरे खांद्यापर्यंत आलं, गळ्याला लागलं, तोंडात गेलं, नाकात गेलं. देव म्हटले, बावळट, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? आपल्या दोघांचं लग्न होणार आहे, मी तुला वचन दिलंय ते पाळणार आहे. पण मूर्खा, तुला कळतं का? आपल्या दोघांमध्ये माझा बाप मारायला लागलाय, कळतो का? तुम्हाला कळतं का मी काय म्हटलो ते? देवानी हे शिकवलंय, प्रेम कोणावर पण करा, पण त्या प्रेमात आपल्या आईवडिलांचा मृत्यू आहे असं प्रेम करू नका. ते यमीला हे सांगितलंय, अगं मी तुला वचन दिलंय ना, ते पूर्ण करणार आहे. पण या वचन पूर्णतेसाठी तू मला भेटण्यासाठी एवढी आतुर झाली, पागल झाली, घरातलं सगळं कामधाम सोडलं, पागल झाली होय तू, येडे फुकणीची. माझा बाप मारायला लागलीस असा देवाला रागाला देवाने टोपल्यातून चरण काढ. थोडी आपण एखाद्या पोराला टोपल्यात ठेवू, पर यालाच ठेवू, ते गावात ते मोठा आणू आपण. काय ते कोंबड्या झाकायचं असतं काय, हरा हरा काय डाल, मी का खरंच आणायला लावलंय का मार?
हे महाराज म्हणतात नका 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 दृष्टांतापुरतं हो. त्या डाल्यात यांना टाकलं तर डाल्यातून जर यांना जमिनीवर पाय लावायचा असेल तर हाताने लावणं सोपं आहे का पायाने? नीट विचार करा. पालथं पडता येईल पोटावर आणि काय लावता येईल? आणि डाल्याच्या वरच्या किनाऱ्यावरून पाय लावायला सोपं आहे का? मग संत म्हटले देवाने काय लावलंय? थोडा विचार करा ना. पाण्याला स्पर्श करण्यासाठी हात लावणं सोपं आहे का पाय लावणं? हो, थोडं नसतंही झालं तरी हात सहज लागू शकतोय. आणि पाय लावायचं मी म्हणतो टाच लावणं सोपं आहे, पण काय लावायचंय? अंगठा. अंगठा लावण्यासाठी देवाला काय करावं लागेल? पोटावर. हात पाय सारखा नाही. हात फक्त हाताच्या कोपऱ्यावर त्या टोपल्याचं किनार आली तरी हात टिकू शकतोय, पाय टिकू शकतो का? पण तरी संत म्हणतात काय लाविले? अंगुष्ठ. आता अंगुष्ठ लावलं ते पण उजव्या चरणाचं, टंगड्याचं नाही. आपल्या टंगड संताचं चरण, देवाचा पाय. कारण आपलं टंगड आज संध्याकाळी कुठं झाली याची गॅरंटी आहे का? बरं जाऊ दे, आज नाही जाणार, अजून 15 दिवस नाही जाणार, नवरात्र होईपर्यंत जाणार नाही, पण दसऱ्याच्या दिवशी तर नक्की जाई ना संध्याकाळी. टंगड सांगतोय मी तुम्हाला. असं आलं दादा, देवाचं चरण, चरणाचा अंगुष्ठा तोही उजव्या पायाचा. त्याला अजून कारण आहे. प्रमाणे तुझे चरणीचे गंगा. देवाच्या अंगठ्यात काय आहे? गंगा आहे. आणि यमुना कोण आहे? गंगा आहे. या दोघी कोण आहे? बहिणी. आणि बहिणी लई दिवस जर भेटल्या नाही तर किती उदाहरणं सांगू. चला 2 नंबर सांगितलं, अजून एक सांगतो. भजन करा विठाल.